नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आता बाबा जे मॉर्गेज पेपर्स असतात ते बघत असतात आणि म्हणतात की अर्णव, अरे मला ईश्वरीने सांगितलं होतं जो काही प्रकार घडला आहे त्याबाबत. आणि हे बघ, अरे या पेपर्समध्ये तर लिहिलं आहे की तिने 60% शेअर काही विकत घेतले नाही आहेत, ते तिच्याकडे फक्त आपले गहाण आहेत. त्यामुळे इतकी घाबरण्याची कारच नाही. अरे आपण सगळं काही अगदी आरामशीरपणे करू शकतो, तू उगाच चिंता करतोस चिंटू. तेव्हा अर्णवला बाबा असं म्हटल्यावर तो म्हणतो की हे बघा, मला हे सगळं माहीत आहे ऑलरेडी, मी सगळं वाचून घेतलं आहे. त्यामुळे तुम्ही मला समथिंग न्यू नाही सांगितले, जे आहे ते मला माहिती आहे आणि त्यामुळे प्लीज तुम्ही हे सगळं बोलू नका. तेव्हा बाबा म्हणतात की अरे या सिच्युएशनमध्ये आपण काहीतरी नक्की शकतो. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो आय नो, मी जे करायचं ते करेन, तुम्ही प्लीज मला सल्ला देऊ नका. माझ्या गोष्टी मला अगदी व्यवस्थितपणे करता येतात, त्यामुळे प्लीज तुम्ही बाकीच्या गोष्टी मला काही सांगू नका. आणि जरा प्लीज तुम्ही शांत बसाल का? माझ्या डोक्यात ना एका वेळेला अगदी 4-5 विचार चालू असतात आणि हल्ली माझं डोकं खूप बनबनलं आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज जरा शांत बसा. बाबा म्हणतात की ठीक आहे बाबा, शांत बसतो, पण जरा गाडी हळू चालवणार आहे. तेव्हा अर्णव त्यांच्यावर वैतागत असतो. तरी ते ईश्वरीचं किचनमध्ये काम सुरू असतं आणि नमूचं पण काम सुरू असतं. ईश्वरी विचार मनात करत असते की मला खरंच खूप चुकल्यासारखं वाटतं आहे. म्हणजे मी नमुताई या घरात आल्यापासून तिच्याबद्दल विचारच नाही केला का? म्हणजे नमुताई घरासाठी जे काही करते त्या सगळ्या गोष्टी मी इग्नोर केल्यात का? असं तिच्या मनामध्ये विचार येत असतो. त्यावेळेला इथे आता नम्रता या गोष्टींचा विचार डोक्यात ठेवूनच असते. तिच्याही डोक्यात असतं की काल जरा मी इशूला जास्तच बोलले असं वाटतंय मला. म्हणजे मी इतकं सगळ्यांसमोर तिला नको बोलायला हवं होतं. दोघींनाही मनातून गिल्टी वाटत असतं. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं अर्णव, आकाश आणि बाबा तिघेजणही ॲडव्होकेटकडे म्हणजेच लीगल ॲडवायझरकडे या मॅटरबद्दल डिस्कस करण्यासाठी गेलेले आहेत. तेव्हा मग ॲडव्होकेट म्हणतात की हे बघा मिस्टर अर्णवराजे शिर्के, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, ते म्हणजे हे जे काही प्रकरण आहे ना त्या सौदामिनी देशमुखने फार वाढवले. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तिला असं वाटत असेल की ती तुम्हाला घाबरवते, पण तसं घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. बिकॉज ह्या पेपर्समध्ये ज्याप्रमाणे आपण लिहिलं आहे त्याप्रमाणे तिने फक्त ते शेअर्स तिच्याकडे गहाण ठेवले आहेत. ओके, तिच्याकडे पूर्णपणे 60% शेअर नाही आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो की पण त्याच गोष्टीचा उपयोग करून ती आपल्या कंपनीच्या आमच्या इंटरनल गोष्टीमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मग लीगल ॲडवायझर म्हणतात की हो ठीक आहे, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की ती यामध्ये असं काहीही करू शकत नाही. तिला हे माहिती नाही आहे, ती फक्त तुमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, तुम्ही घाबराल आणि हे सगळं कळाल, त्यामुळे ते एखाद्या सूडबुद्धीमुळे हे सगळं करतायत. तेव्हा लगेचच बाबा पुढे बोलतात की हो, एक आता आपला स्वतःचा स्वार्थ आणि सूडबुद्धी याच कामाने हे सगळं देशमुख करतायत. तेव्हा एक्झॅक्टली असं लीगल ॲडवायझर म्हणतात की अगदी परफेक्ट बोललात तुम्ही, त्यामुळे त्यांचा स्वार्थ त्यांना साधायचा आहे. पण तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, किती काही झालं तरीही त्यांना तुम्ही स्वार्थ साधू देऊ नका. ते प्रत्येक वेळेला तुम्हाला उकसवण्याचा प्रयत्न करतील, असं करतील आणि तुमच्या डोक्यात राग आणण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून तुम्ही बिझनेसमध्ये छोट्या मोठ्या चुका करावात आणि तुम्ही चुकावं. आणि ह्यासाठी हे सगळं सुरू आहे. पण तुम्ही नका काळजी करू, हे जे सगळं काही चालू आहे ना हे त्यांनी स्वतःच्या अडचणीसाठी नाही करत, ते तुम्हाला अडचणीत टाकण्यासाठी करत आहेत. पण तुम्ही एकदम शांत राहा. तिच्या कोणत्याही प्रश्नांना किंवा तिच्या कुठल्याही वागण्याला प्रतिउत्तर देऊ नका. जर तुम्ही अगदी आन्सर बॅक किंवा फाईट बॅक केलं तर ते तुमच्यासाठीच घातक ठरेल. तुम्ही काहीतरी अगदी रागामध्ये जाऊन काहीतरी चूक करून बसावं आणि त्याचाच तिने फायदा उचलावा, याचा डोक्यात तिच्या विचार सुरू आहे. त्यामुळे तुम्ही कसलाही जास्त विचार करू नका. तुमची जी काही कामं सुरू आहेत ती करा. आणि मेन म्हणजे हा मुद्दा आहे की तुमच्या हातात 1 महिना आहे. तेव्हा आकाश ऐकल्यावर धक्क्याने बोलतो की व्हॉट, फक्त 1च महिना? मग त्यानंतर लगेचच ते म्हणतात की हो, या 1 महिन्यात तुम्ही त्यांना पैसे देऊन शेअर्स पुन्हा विकत घेऊ शकता. बाबा म्हणतात की हो, म्हणजे असं सांगायला गेलं तर वकील साहेब, काही वर्षापूर्वी ना, म्हणजे जवळजवळ 20 वर्षापूर्वी अशी एक केस सेम झाली होती. काय नाव त्यांचं? तेव्हा मग अर्णव म्हणतो की वकील साहेब तुम्ही पुढची प्रोसिजर सुरू करा. तेव्हा मग वकील साहेब म्हणतात की बरं ठीक आहे, आपण पुढची प्रोसिजर सुरू करूया, मी तुम्हाला लवकरच कळवेन, फक्त तुम्ही जे मी सांगितलं आहे ते लक्षात ठेवा. अर्णव आणि त्यांची मीटिंग कंप्लीट झालेली असते. तर इथे ईश्वरी ही नमूबरोबर बोलायला येते की नमूताई, मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. तेव्हा तितक्यातच आईचा कॉल येतो आणि आईचा कॉल आल्याबरोबर ती म्हणते की आईचा कॉल आला आहे. मग लगेचच नमू म्हणायला लागते की इशू, अगं आईचा कॉल रिसीव करू नको. तेव्हा मग ती म्हणते की आता आईला काय सांगायचं? नम्रता म्हणायला लागते की सध्या तरी तू आईचा कॉल रिसीव केला तर सगळं ती विचारेल आणि मग तुला उत्तर देणं कठीण होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला सध्या कॉल रिसीव करता आला नाही तर ठीक आहे. त्याचबरोबर ईश्वरी आता बोलून दाखवते की ताई,
मला एक गोष्टीचं बोलायचं होतं तुला. म्हणजे मी खरंच घरात आल्यापासून तुझ्याकडे लक्ष दिलं नाही आहे ना, त्याबद्दल खरंच सॉरी, माझं चुकलं. तेव्हा मग नमू म्हणते की नाही इशू, अगं खरं तर माझं चुकलं आहे. म्हणजे मी तुझ्यावर इतका रागराग करायला नको हवा होता. माझी पण चूक झाली. मी सगळ्यांसमोर तुला उगाचच इतकं बोलले. असं म्हटल्यावर ईश्वरी म्हणते की ताई ठीक आहे, खरं तर चूक झाली, पण इट्स ओके, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर त्याबरोबर नमू आणि ईश्वरी दोघीजणी बोलत असतात की आईला हे सगळं सत्य कसं सांगायचं. हे सगळं जे काही आपण लपवले हे जर आईसमोर आलं तर मग काय करायचं, तिला काय वाटू शकतं, या दोघींचा विचार मनामध्ये चालू असतो. तेवढ्यातच मग आता मीटिंग झाल्यानंतर अर्णव हा बाबांच्याकडून जात असतो. तेव्हा बाबा म्हणतात की अर्णव, एक गोष्ट तुला सांगायची, वकिलांसोबत असलेली ही मीटिंग खरंच खूप महत्त्वाची होती अरे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो, मला माहिती आहे माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे आणि काय नाही, त्यामुळे तुम्ही मला प्लीज शिकवू नका, आय कॅन हँडल एव्हरीथिंग. असं म्हणून तो तिथून रागाने निघून जातो. आणि आता आकाशला तो म्हणतो की आकाश चल, आपल्याला पुढची कामंही करायची आहेत, आपलं ॲडवाईस तर घेऊन झालं आहे, चलो. असं म्हणून तो आता त्याला ऑफिसमध्ये केबिनमध्ये स्वतःच्या घेऊन जातो. आणि त्यांच्या मागोमाग आता आकाश हा बोलवतो बाबांनाही आतमध्ये. तेव्हा मग अर्णव आतमध्ये केबिनमध्ये जातच असतो. तेवढ्यातच तिथे समोर बाबा उभे असतात. आता बाबांना समोर पाहिल्यानंतर टेन्शन आता ते घ्यायला लागतात आणि म्हणतात की नाही, चिंटूचं हे जे सगळं काही सुरू आहे तो त्याच्या हिमतीने करतो आहे. बाबा आता त्याच्या केबिनमध्ये येतात, आजूबाजूला बघतात आणि म्हणतात की चिंटू, वाव, किती सुंदर आहे रे तुझं ऑफिस, खरंच खूप भारी आहे हे ऑफिस. असं म्हणून बाबा इकडे तिकडे बघायला लागतात आणि म्हणतात की चिंटू, खरंच तू तुझ्या मोठ्या हिमतीवरती हे सगळं उभं केलं आहेस, खूप छान आहे तुझं ऑफिस. तेव्हा मग अर्णव त्यांना काहीच उत्तर देत नाही, तो गप्प बसलेला असतो. त्याचबरोबर आता त्यांचं नाव पडतं ते म्हणजे सात्विक फॅशनच्या नेम बोर्डवरती. आता नाव बघितल्यावरती बाबा त्या नावावरती अगदी प्रेमाने हात फिरवतात आणि हात फिरवून म्हणतात की खरंच चिंटू, हे नाव, हे साम्राज्य खरंच खूप मेहनतीने उभं केलं आहेस, त्याबद्दल खरंच खूप कौतुक वाटतं तुझं. आणि सात्विक फॅशन, खरंच हे नाव हे किती सुंदर आहे रे. आणि आज खरं तर सात्विका हवी होती हे सगळं बघण्यासाठी. तू तिच्या नावाने सुरू केलेला हा बिझनेस किती मोठा झाला आहे, किती सगळीकडे पसरला आहे, हे सगळं पाहण्यासाठी आज सात्विका हवी होती. असं तो मनातूनच बोलून दाखवतो. आणि खरं तर अर्णवला हे सगळं बोलणं अजिबात आवडत नसतं. तो इमोशनली अजिबातच त्यांच्याबरोबर कनेक्ट व्हायला बघत नसतो, तो गपचूप असतो. आता बाबा म्हणतात की हे इतकं साम्राज्य, इतकं नाव, चिंटू मी नसतानाही खरंच खूप तू छान काम केलं आहेस, असं म्हणून ते त्याचं कौतुक करत असतात. तेवढ्यातच मग आता अर्णव त्यांच्या बोलण्याकडे काहीच लक्ष देत नसतो आणि पिऊन येऊन म्हणतात की सर हे घ्या कॉफी तुमच्यासाठी. तेव्हा मग ते म्हणतात की थँक्यू सो मच. आता त्याचबरोबर कॉफी घेतल्यानंतर ते पिऊनला विचारतात की बरं मला सांगा, इथे तुमचं हजेरी मास्टर कुठे आहे, म्हणजे तुम्ही हजेरी वगैरे कशी काय लावता, इथे सगळं कसं करता मॅनेज प्रत्येकाची हजेरी. तेव्हा आता अर्णवकडे पिऊन वेगळ्याच नजरेने बघायला लागतो की ह्या माणसाला तर काहीच माहीत नाही आहे. तेव्हा मग अर्णव हा त्या माणसाला खुणावतो की तुम्ही निघून जा, काहीच हरकत नाही. आता तो निघून जातो आणि मग अर्णव म्हणतो की हे बघा मिस्टर राजेश शिर्के, इथे हजेरी वगैरे काहीच होत नसतं, ते तुमचं ओल्ड बिझनेस आयडिया आहे, तर हे आमचं नवीन बिझनेस आहे आणि इथे बायोमेट्रिक अटेंडन्स लागते सगळ्यांची, ओके. तेव्हा मग हे ऐकल्यावर बाबांना वाटतं की वा, म्हणजे बऱ्याच प्रगत गोष्टी केल्यास तू, मॉडर्न आहे ना सगळं. मग त्यानंतर मॉडर्न बिझनेस असं बोलल्यावर तेवढ्यातच शिर्के येतात आणि पुढे त्यांच्या आलेली असते सौदामिनी. ते थांबवत असतात की सर 1 मिनिट थांबा, तुम्हाला असं आतमध्ये जाऊ देता येणार नाही, प्लीज थांबा. तेव्हा मग ती म्हणते की 1 मिनिट, तुम्ही कोण आहात मला अडवणारे, मी या बिझनेस म्हणजेच या कंपनीची पार्टनर आहे, ओके. 60% ओनरशिप माझ्याकडे आहे, त्यामुळे तुम्ही उगीचच मला थांबवू शकत नाही. तेव्हा मग हे ऐकल्यानंतर लगेचच पुढे सौदामिनी बोलायला लागते की 1 मिनिट अर्णव राजे शिर्के, मी तुला सांगितलं होतं की ह्या बिझनेसबद्दल किंवा काही गोष्टी मला विचारल्याशिवाय करायच्या नाहीत, पण तरीही हे सगळं कशासाठी होतं आहे. आता तेवढ्यातच मग अर्णव म्हणतो की हे बघा, तुम्ही हे सगळं असे काही जे शिरलात ना, त्यामुळे तुम्ही खूप मोठी चूक केलेली आहे आणि माझ्या केबिनमध्ये माझ्या परवानगीशिवाय दुसरं कोणी आलेलं मला चालत नाही. तेव्हा मग ती म्हणते की परवानगी माय फुट, लक्षात घे. तेव्हा मग आता लगेचच पुढे राजे शिर्के म्हणजेच रमाकांत समोर येतात आणि म्हणतात की मॅम, हे असं कोणाच्या केबिनमध्ये विदाऊट परमिशन घुसणं, हे याला सभ्यपणाचं लक्षण म्हणत नाहीत मॅडम आपल्या बिझनेस एथिक्समध्ये. तेवढ्यातच मग ती म्हणते की तुम्ही कोण आता इथे नवीन. तेव्हा मग ती म्हणते की ओ आय गॉट इट, तुम्ही रमाकांत राजे शिर्के बरोबर, तुम्ही अर्णवचे वडील हो ना, म्हणजे लावण्याने तुमच्याबद्दल सांगितलं होतं मला,
पण तिच्याकडून मला हेही समजलं होतं की तुम्ही काही वर्षापूर्वी गायब झालात, म्हणजे कुठेतरी निघून गेला होतात कायमचे, पुन्हा कधीही परत आले नव्हते. मग आता अचानक तुम्ही परत कसे काय आलात? आणि एक गोष्ट मला हीही कळली की तुम्ही म्हणजे तुम्हाला अर्णव अजिबात मानत नाही, तो तुम्हाला कुठल्याही बाबतीत समोर उभा देखील करत नाही. मग तरीही तुम्ही आज त्याच्या ऑफिसमध्ये आणि माझ्यासमोर येऊन बोलताय. हे बघा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ते म्हणजे की ज्या व्यक्तीला किंमत नाही आहे आणि ज्या व्यक्तीला स्वतःच्या घरातही किंमत नाही आहे ना, त्या व्यक्तीशी मला बोलणं पसंत मी करत नाही. त्यामुळे तुम्ही जरा बाजूलाच व्हा. तेव्हा अर्णव म्हणतो की 1 मिनिट मिसेस देशमुख, हे सगळं इथे चालणार नाही आहे आणि तुमच्या तोंडाला जरा लगाम घाला, समजलं? काहीही असलं तरीही माझ्या केबिनमध्ये किंवा कोणाच्याही विरोधात आणि त्यांच्या विरोधात तर तुमच्या तोंडून काहीही वाईट ऐकून घेणार नाही. आणि मी हे विसरून जाईन की तुम्ही मोठे आहात आणि तुमच्या वयाचा मान ठेवतोय म्हणून तुम्ही आता इथपर्यंत उभे आहात, ओके? नाहीतर जर तुमच्या वयाचा मान ठेवला नसता तर तुम्हाला इथून धक्के मारून हकलवून काढायलाही मी कमी केलं नसतं, कारण माझ्या परवानगीशिवाय या ऑफिसमध्ये पाऊल ठेवण्याची कोणाची हिंमत नाही आहे. असं म्हटल्याबरोबर इथे आता लगेचच देशमुख म्हणजेच लावण्याची आई म्हणते की हो, तुझा हा जो ॲटिट्यूड आहे ना, याच तर ॲटिट्यूडला भाळली होती माझी लावण्या आणि त्यामुळेच तू तिला आवडला होतास. परंतु तुझं दुर्भाग्य की तू तिच्यासोबत लग्न केले नाही, म्हणूनच तू या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून पडला आहेस. एक गोष्ट कायमची लक्षात ठेव, माझी लावण्या ही आहे सुंदर, परंतु तू तिच्यासोबत लग्न केले नाहीस, यामुळे तुझे दिवस वाईट झाले, हे लक्षात ठेव. आता अर्णवला त्याच्या बाबतीत काहीच वाटत नसतं. रमाकांत राजेश्रीके म्हणतात की हे बघा, तुम्ही आत्ता जे काही वागलात माझ्यासोबत म्हणा किंवा एकंदरीत ऑफिसमध्ये जे काही तुमचं वर्तन होतं त्यावरून तुमचे मॅनर्स काय आहेत ना ते दिसले. आणि बिझनेसमध्ये मॅनर्स फार महत्त्वाचे असतात मिसेस देशमुख. हो बरे, मी ओल्ड स्कूल बिझनेसमन असेल, परंतु बिझनेसमध्ये मॅनर्स हे अतिमहत्त्वाचे असतात. परंतु तुम्ही ते तुमच्या वर्तनातून दाखवून दिलेत की तुम्ही किती मॅनरलेस आहात ते, ठीक आहे? आणि माझा मुद्दा राहिला तर बाजूलाच. तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही या कंपनीच्या 60% ओनर आहात, तर सॉरी, तसं काहीही नाही आहे मिसेस देशमुख. तुम्ही या कंपनीमध्ये फक्त एक मॉर्गेज, तुमची 60% सात्विक फॅशनची तुमच्याकडे मॉर्गेज आहेत आणि ते आम्ही कधीही सोडवू शकतो. तुमच्या तोंडावर पैसे फेकून ते आम्हाला कधी सोडवता येण्यासारखे आहेत. त्यामुळे तुम्ही हा भ्रम ठेवू नका की सात्विक फॅशनला तुमच्यामुळे काहीही फरक पडू शकतो. काहीही फरक पडू शकत नाही. तुमची अशी इच्छा आहे की माझ्या मुलाच्या कंपनीला तुम्ही डाग लावाल, कंपनी बंद कराल, तर नाही. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट एक सांगायची झाली तर आमच्या इतरही कंपन्या आहेत. अंजली इन्फ्रा आहे, ईश्वरी फॅब्रिक्स आहे, बऱ्याच कंपन्या आहेत. आणि हा आमचा जो 40%चा सात्विक फॅशनचा वाटा आम्ही आमच्या दुसऱ्या कंपन्यांमध्ये शिफ्ट करू शकतो आणि ऑफिशियली ही कंपनी आम्ही दिवाळखोर म्हणून डिक्लेअर करू शकतो. परंतु ह्या गोष्टी आहेत त्यामुळे तुमचा फायदा नाही होणार आहे. उरलेले 60% ना, ते डेप्ट तुम्हालाच भरावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही एक काळजी नक्कीच घ्यायची की आमच्याकडे या खेरीजही इतरही ऑप्शन आहेत. त्यामुळे तुम्ही जरा सांभाळूनच राहा. या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला पडण्याची अशी काहीच गरज नाही आहे. पण हो, मला माहिती आहे माझ्या मुलाने सात्विक फॅशन हा त्याच्या आईच्या नावाने उभा केलेला खूप मोठा बिझनेस आहे आणि त्यामुळे या बिझनेसला कुठल्याही प्रकारचं गालबोट किंवा काहीही बंद करण्याचा विचार माझा मुलगा करणार नाही. त्याने मेहनत घेऊन हा बिझनेस उभारला आहे आणि बिझनेस हा राजेश शिर्केंच्या रक्तात आहे. आणि त्याशिवायच बिझनेसशिवाय तुम्ही या गोष्टी विसरताय की माझा मुलगा हा बिझनेस कोणाचाही ओरबाडून करत नाही आहे. आम्ही कोणताही बिझनेस किंवा कोणाच्याही गोष्टी ओरबाडून कधीच मोठे झालेलो नाही आहे. आम्ही आमच्या हिमतीवर मोठे झाले. माझा मुलगा हा त्याच्या हिमतीवर त्याने हा मोठा बिझनेस उभा केला आहे आणि त्याच्या आईच्या नावे बिझनेस उभा केलेला बिझनेस माझा मुलगा सहजासहजी हातचा जाऊ देणार नाही. तो त्याच्यासाठी मेहनत करेल, झटेल, मला माहिती आहे. पण माझा मुलगा माझ्या बिझनेसला त्याच्या आईच्या नावे सुरू केलेला बिझनेस बंद करू शकणार नाही. पण राहिला प्रश्न तुमचा, तर तुम्हाला मात्र खूप प्रॉब्लेम सहन करावे लागणार. त्यामुळे तुम्ही आता जे कराल ते अगदी कायद्याच्या कचाट्यात राहून करा. तुम्हाला या सात्विक फॅशनच्या कुठल्याही इंटरनल गोष्टीमध्ये जर तुम्ही ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला तर मात्र तुमच्यावरती पोलीस स्टेशनवरच भेटण्याची वेळ येईल. कायदेशीर कारवाई करू तुमच्यावर आम्ही, असं म्हटल्यावरती आता लगेचच पुढे ती म्हणते की मिस्टर राजेश शिर्के. तेव्हा तो म्हणतो की मला वाटतंय आपलं पुरेसं बोलणं झालं आहे, त्यामुळे तुम्ही या बाबतीत जास्त काही नाही बोललात ना तरच बरं होईल. तुम्ही येऊ शकता मिसेस देशमुख. आता तिची चांगलीच ततपप होते, तंतरते, ती तिथून निघून जाते गपचूपपणे. कोणालाच काही बोलता येत नसतं. त्याचबरोबर इथे आता शिर्के, अर्णव, आकाश सगळे बाबांचा तो अवतार बघतात आणि अगदी सरप्राईज्ड झालेले असतात. अर्णव तर त्यांच्याकडे बघतच राहिलेला असतो. त्यानंतर मग आता शिर्के मागोमाग निघून जातात तिच्या आणि त्याचबरोबर आता बाबा हे समोरच उभे असतात. तेव्हा मग बाबा हे असे समोर उभे असताना आकाश म्हणतो की सिरियसली म्हणजे तुम्ही काय भारी काम केलेत काका.
एक नंबर. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर बाबाही बाहेर निघून जातात आणि मग ते बाहेर निघून गेल्यावरती आकाश म्हणतो की खरंच म्हणजे बघितलंस ब्रो, ॲक्च्युली तुझेच डॅड आहेत ना ते, बिझनेस त्यांच्याकडूनच शिकला असशील तू आणि त्यांच्या जीन्समधून आलं आहे तुला हे सगळं. पण खरंच काकाने आज जे काही केलं आहे ना, बघितलं त्या देशमुख बाईचं तोंड कसं पडल्यासारखं झालं होतं ते. सिरियसली आय एम अमेज्ड असं म्हणून तो खूप खुश झालेला असतो. आकाश त्याच्या कामासाठी निघून जातो. नंतर अर्णवला आठवतं की बाबांनी सांगितलेलं की हा बिझनेस माझ्या मुलाने त्याच्या हिमतीने उभा केलेला आहे आणि सात्विक फॅशन हा बिझनेस तो बुडू देणार नाही, कारण त्याच्या आईच्या नावे सुरू केला आहे. अर्णवला आनंद झालेला असतो आणि बाबांच्या या निर्णयाने धक्का देखील बसलेला असतो. तर बाबा आणि सगळे घरी आलेले आहेत. ईश्वरी ते समोरून येत असताना त्यांना ओळखत नाही. ती म्हणते की कोण आलं आहे, बघते आणि म्हणते की बाबा अहो तुम्ही आलात, खरंच मी ना तुम्हाला ओळखलंच नाही हो, म्हणजे खरं तर हा तुमचा मेकओव्हर मीच केला आहे पण मला तुम्हाला ओळखताच आलं नाही. म्हणजे म्हटलं की कोण व्यक्ती आली आहे नवीन. तेव्हा मग हे सगळं बोलत असताना बाबा हसत असतात. त्याचबरोबर ईश्वरी म्हणते की खरंच म्हणजे मला कळलंच नाही, बढिया झाला. कसं होतं एकदम तुमचा आजचा दिवस, बाबा तुम्हाला बरं वाटलं का. तेव्हा तिथून बाबा म्हणत असतात की हो मला ठीक वाटलं. नंतर मग अर्णव आणि आकाश दोघंही वैतागून आलेले असतात. तर ते दोघं येत असताना ईश्वरी म्हणते की म्हणजे खरंच बाबा आजचा दिवस होता कसा. तेव्हा आकाश म्हणतो की अगं ईश्वरी वहिनी, आज तर चक्क काकांनी सिक्सर मारला आहे, सिक्सर. हे ऐकल्यावरती ती म्हणते की हां म्हणजे नक्की काय झालं आहे मला तुम्ही सांगा ना, म्हणजे नक्की काय झालं होतं बाबा तुम्ही तरी सांगा. तेव्हा मग आता बाबा म्हणतात की अगं काही नाही, म्हणजे काय ना, जे करायचं होतं तेच केलं. किती काही झालं तरीही मला त्या गोष्टी पटत नाहीत त्या नाहीत, म्हणून मी माझ्याप्रमाणे बोलून दाखवलं बस, बाकी काही नाही. असं म्हणून आता बाबा तिथून निघून जातात. तेही ईश्वरीच्या प्रश्नाचं अगदी योग्य असं उत्तर देत नाहीत. नंतर ते निघून गेल्यानंतर अर्णव आणि आकाश दोघंजणही बसलेले असतात. तेव्हा ईश्वरी विचारते की नक्की काय झालं आहे, मला सांगाल का तुम्ही दोघंजणे कोणी, बाबांनी नक्की असं काय केलं आहे ऑफिसमध्ये आज. तेव्हा अर्णव तर गप्पच असतो. तो म्हणतो की ज्याने सांगितलं तुला सिक्सर मारला आहे तोच सांगेल ना तुला काय झालं ते. तेव्हा ईश्वरी म्हणते की भाऊजी काय झालं आहे. त्याचबरोबर इथे आता लगेचच पुढे ईश्वरी म्हणते की म्हणजे अर्णव सर तुम्ही काय भांडलात का बाबांबरोबर, नीट होतात ना तुम्ही. तेव्हा अर्णव तिच्यावर वैतागून तिच्या अंगावर धावून म्हणतो की काय काय बोलतेस तुम्ही सिंदूर, मी काय ऑफिसमध्ये भांडायला जातो का, मी ऑफिसमध्ये काम करायला जातो. त्याचबरोबर इथे आता ईश्वरी म्हणत असते की हे बघा आकाश सर तुम्ही. तेव्हा मग आकाश म्हणतो की तुम्ही जरा गप्प बसता का दोघंजणं, मी सांगतो काय झाले ते. पहिले ईश्वरी वहिनी प्लीज, आज आम्ही दोघं खूप दमलो आहे, त्यामुळे तुझ्या हातचा जर गरम गरम चहा मिळाला असता ना तर खरंच खूप बरं झालं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की ओके चालेल मी देते चहा, पण मला काय झालं ते सांगा. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो मी सांगतो काय झालं ते. ती देशमुख बाई होती ना, तिची काकाने ना अगदी बोलतीच बंद करून टाकली, हवाच टाईट करून टाकली तिची. म्हणजे ती जे काही बोलत होती ना तिच्याच प्रश्नांमध्ये तिलाच अडकवून उत्तरं बाबांनी दिली, काकांनी दिली. त्यामुळे खरंच खूप गंमत वाटली. तर इथे गरमागरम चहा मागितल्याबरोबर नम्रताचा चहा रेडी झालेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की वा मला माहीतच होतं बाबा हे काहीतरी अशीच कमाल ऑफिसमध्ये करून दाखवणार. तेवढ्यात नम्रता चहा घेऊन येते. तेव्हा मग ती अर्णवला देत असते. तेव्हा तो म्हणतो की सॉरी नम्रता, ॲक्च्युली मी चहा घेत नाही, मी फक्त ब्लॅक कॉफी घेतो आणि ती मी नंतर. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो देते मी ते नंतर मग आता नम्रता त्याला चहा देते आकाशला की तुम्ही तरी घ्या. तेव्हा तो म्हणतो की हो ॲक्च्युली ते मला जरा, त्याला खरं तर ईश्वरीच्या हातचा हवा असतो, परंतु मग तो चहा हातात घेतो आणि नंतर मग म्हणतो की ठीक आहे आणि इकडे. तेव्हा ती म्हणते की ओ सॉरी मी तर विसरलेच होते, तुम्हाला इशूच्या हातचा चहा हवा असतो ना, सॉरी माझं चुकलं हा, इथून पुढे मी तुम्हाला चहा देणार नाही. तेव्हा मग तो म्हणतो की एक मिनिट नम्रता प्लीज थांब. परंतु नम्रता चिडलेली असते. ती वैतागतच आता तिथून तिच्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा मग आता ती वैतागलेली असताना आतमध्ये गेल्यावर आकाश म्हणतो की एक मिनिट थांब नम्रता थांब, पण ती काही तिथे थांबत नाही. तेव्हा मग आता लगेचच अर्णव त्याला बोलून दाखवतो की काय आकाश काय मग आता मार जा जाऊन सिक्सर, असं म्हणून तो त्याला चिडवतो. आणि ईश्वरी आता हसायला लागते आणि म्हणते की काय हो तुम्ही पण अर्णव सर. तेव्हा मग तो म्हणतो की जा आता सिक्सर मार. आणि हो कुठे चाललायस, अरे हा निदान चहा तरी घेऊन जा, असं म्हणून तो त्याला ओरडतो. आणि मग अर्णव चहातून तो तिथून निघून जातो चहा घेऊन. आणि आकाश अर्णवकडे बघून चिडत असतो, कारण की अर्णवची ज्या प्रकारे त्याने फिरकी घेतलेली असते त्याच प्रकारे सेम अर्णवने त्याची फिरकी घेतली आहे. आता या भावा आणि भावांमधलं जे काही कॉम्बिनेशन आहे आणि दोघं एकमेकांना ज्या प्रकारे चिडवतात लहान मुलांसारखं, त्यामुळे ईश्वरीला खूप त्यांच्याकडे बघून हसायला येत असतं. आता लगेचच तो निघून गेल्यानंतर
ईश्वरीला तो म्हणतो की माझ्यासाठी ब्लॅक कॉफी. तेव्हा मग ती म्हणते की हो आणते ब्लॅक कॉफी. मग अर्णव तिला म्हणतो की हे काय, आता तू काय हा ब्लेझर हातात घेऊन ब्लॅक कॉफी बनवणार आहेस का. तेव्हा ती त्याच्या अंगावर जोरात तो ब्लेझर फेकून मारते आणि म्हणते की घ्या, चालले मी बनवायला, घ्या तुमचा ब्लेझर. असं म्हणून आता तो अंगावरती ब्लेझर असा पकडतो आणि नंतर ईश्वरी रागानेच कॉफी बनवण्यासाठी म्हणून निघून जाते. आणि अर्णव तिथल्या तिथे आता हसत बसलेला असतो आणि जे काय ऑफिसमध्ये घडलं आहे त्याचं त्याला खूप बरं वाटत असतं. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्णव हा राजे शिर्के म्हणजेच शिर्केंना विचारत असतो की शिर्के मला एक्झॅक्ट लोकेशन सांगा काय त्या उदयकांतचं. तेव्हा उदयकांतचं एक्झॅक्ट लोकेशन आहे, तो म्हणतो की सर तो शिंपोली रोडच्या एका जुनाट घरामध्ये लपून बसलेला आहे. तेव्हा मग अर्णवला तो लोकेशन पाठवतो आणि ईश्वरीला अर्णव सांगतो की मिस इंदोर त्या उदयकांतचं लोकेशन सापडले, शिंपोली रोडच्या एका जुन्या घराकडे तो आहे. तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव दोघंजणे खुश होतात. तर दुसरीकडे मामीचा मात्र कानाडोळा त्यांच्यावरती असतोच. मामी ऐकते की उदयकांतचं लोकेशन काय. आता ती त्या लोकेशनवरती अगोदर पोचते आणि पोचल्यानंतर उदयकांत कुठे आहे तू, उदयकांत असा आवाज देत असते. तेवढ्यातच आता उदयकांतने मागून तिच्या मानेला बंदूक लावलेली आहे आणि त्याच वेळेला ते सगळं बघून वल्लरी घाबरते आणि तिला भीती वाटायला लागते की उदयकांत आता तिचं काय करतोय. ती खूप जास्त दचकलेली आहे. त्यानंतर वल्लरी मागे वळून बघते तर समोर तिच्या उदयकांत उभा असतो आणि तिच्याकडे रागाने बघत असतो. तर दुसरीकडे ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही त्या लोकेशनवर पोचत आहेत आणि शिर्के पण त्यांच्याबरोबर असतो. त्याच वेळेला आता शिर्केंना अर्णव विचारतो की हेच आहे का तो लोकेशन. तेव्हा शिर्के म्हणतात की हो सर हेच आहे लोकेशन आणि या साईडलाच आहे ते घर. त्यावेळेला मग आता अर्णव त्या घराकडे पोचतो आणि दरवाजा वाजवायला लागतो की उदयकांत कुठे आहेस तू, उघड दरवाजा. आता मात्र अर्णवचा आवाज ऐकल्यावरती राजे शिर्के म्हणजेच उदयकांत आणि वल्लरी दोघंही घाबरतात. आता नेमकं पुढे काय घडणार आहे हे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.